नमस्कार. 20व्या शतकावर आपल्या अलौकिक कार्यानं आणि व्यक्तिमत्वामुळे ज्या लोकोत्तर व्यक्तींचा ठसा उमटला त्यामध्ये हेलन केलर हे नाव अग्रगण्य आहे. अगदी लहानपणीच एका आजारपणात त्यांची दृष्टी गेली, तरीही अंधत्व, मुकेपणा आणि बहिरत्व अशा तिहेरी अपंगत्वाशी सामना देत त्यांनी आपलं आत्मनिर्भर स्वत्व शोधलं. पुढे हेलन केलर बोलायला तर शिकल्याच, पण व्याख्यानंसुद्धा देऊ लागल्या. वक्तृत्व, पत्रकारिता, साहित्य आणि अंधकल्याण अशी चौफेर कामगिरी त्यांनी बजावली. त्यामुळे जगभरच्या अपंगांच्या दृष्टीनं हेलन केलर हे केवळ एक नाव नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक स्फूर्तिज्योत आहे. त्यांच्या जीवनातल्या शिक्षण पर्वातले थक्क करणारं अनुभव सांगणारं त्यांचं आत्मकथन म्हणजे माझी जीवन कहाणी. ह्याचा अनुवाद माधव कर्वे यांनी केलेला आहे आणि त्यांच्या ह्या आत्मचरित्राचं वाचन मी करणार आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी जे काही अनुभवलं त्याचा हा सगळा सार आहे. ऐकूया पहिला भाग, अंधाराच्या वेढ्यात. माझ्या आयुष्याची कहाणी लिहायला सुरुवात करताना मला काहीशी भीती वाटते. माझं बालपण जसं काही सोनेरी धुक्यात गुरफटलंय आणि त्या धुक्याचा पडदा दूर करायला माझं मन चाचरतंय. खरं तर आत्मचरित्र लिहिणं हे फार अवघड, पण तरीसुद्धा ते रेखाटण्याचा मी प्रयत्न करते. उत्तर अल्बामामधल्या टस्कम्बिया ह्या छोट्याशा गावात माझा जन्म झाला 27 जून 1880 रोजी. माझ्या वडिलांचं नाव आर्थर एच केलर. ते संयुक्त संस्थानाच्या सैन्यामध्ये कॅप्टन होते. माझी आई केट ॲडम्स ही वडिलांची दुसरी पत्नी. आई बाबांहून वयाने खूप लहान होती. मला दिसेनासं आणि ऐकू येईनासं झालं, तो आजार होईपर्यंतचे माझे दिवस एका लहानशा घरात गेले. घर म्हणजे 2 खोल्या, एक मोठी आणि एक छोटी. आमचं हे घर पूर्णपणे वेली फुलांनी आच्छादलेलं होतं. बागेतून बघितलं तर वाटावं की वेलींचा मांडवच आहे. मधमाशा आणि अगदी चिमुकल्या हमिंगबर्ड पक्ष्यांची ती एक आवडती जागा होती. त्यांचा तिथेच सतत गुंजारव चालायचा. आमच्या घरापासून काही पावलांवर एक वेलीचा मांडव होता. आमच्या घराला हिरवाई असंच नाव पडलं होतं. माझ्या शिक्षणासाठी नेमलेल्या बाई येण्याच्या आधी दिवसात सुद्धा आम्ही कुंपणाच्या जाड चौकोनी लाकडी खांबांना स्पर्श करत चाचपडत बागेतून हिंडायची. तिथे व्हायोलेट, लिली अशा फुलांचा सुगंध दरवळायचा. त्या सुगंधाच्या दिशेने मी फुलझाडांपर्यंत जायचे आणि मग लक्षात यायचं की फुलांचे दिवस सुरू झालेत. मग ती पहिली वैली पांढरी, लाल, जांभळी फुलं मी खुडून घ्यायची. कधी कधी माझ्या रागाचा पारा चढला तर बागेत येऊन इथल्या थंडगार पानं आणि गवतांवर माझा संतप्त चेहरा मी दडवत असे. मग हळूहळू मन शांत व्हायचं. या बागेतल्या फुलांमध्ये हरवून जाण्यात केवढा आनंद होता. खुशीत येऊन मी इकडे तिकडे हिंडायची. एखाद्या सुंदर वेलीपाशी थांबायची. वेलींची पानं कळ्यानं स्पर्श केला की कळायचं हीच वेल बागेच्या दुसऱ्या टोकालाही अस्ताव्यस्त पसरलेली आहे. इथून सुद्धा भिंतीवरून क्लेमिटसच्या वेलीवर चढून आपल्या पांढऱ्या, पिवळ्या, जांभळ्या फुलांचा तोरा ती मिरवतीये. जाई फुललेली असेच अगदी दुर्मिळ फुलपाखरी लिली सुद्धा होत्या. या लिलीच्या नाजूक पाकळ्या फुलपाखरांच्या पंखांसारख्या वाटायच्या. आणि गुलाब, ते तर सर्वात सुंदर. माझ्या या घरातल्यासारखे मोहक गुलाब उत्तरेत कुठेच आढळले नाहीत. आमच्या घरासमोर माळा करून लावावे तसे सतत डौलदारपणे झुपक्या झुपक्याने डोलत असे. या गुलाबांच्या विशुद्ध सुगंधानं सारा आसमंत अगदी सुगंधी व्हायचा. पहाटे हे गुलाब दवात न्हाऊन निघायचे. त्यांचा स्पर्श अशावेळी इतका कोमल आणि इतका पवित्र वाटायचा की देवाच्या बागेतली स्वर्गीय फुलं तर चुकून इथे उमलली नाही आहेत ना.
अगदी लहानपणी मी अगदी 4 मुलांसारखीच होते. कुणाच्या घरात पाहिलं तर मूल जन्माला येताना घडतं, तसंच माझ्याही बाबतीत झालं. मी आले, मी पाहिलं आणि मी जिंकलं सुद्धा. माझं नाव ठरलं हेलन ॲडम्स. अगदी लहान असताना सुद्धा उतावेळपणा, आपलं तेच खरं करण्याचा हेका, अशा माझ्या स्वभावाच्या छटा दिसून आल्या होत्या. इतर लोक काय करतील ते आपणही करून पाहायचं, हा माझा हट्ट असायचा. मी 6 महिन्याची असतानाच हाऊ डू यू म्हणू लागले. तर एक दिवस टी 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 असं स्वच्छपणे म्हणून सगळ्यांना चकित केलं. या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये शिकलेल्या शब्दांपैकी एक शब्द मात्र आजारानंतरही माझ्या स्मरणात राहिला होता. तो शब्द होता वॉटर. मला बोलता येईनसं झाल्यानंतरही हा शब्द उच्चारून पाहण्याचा माझा प्रयत्न असायचा. प्रयत्न म्हणजे वॉ वॉ असा काहीसा आवाज. मी हा शब्द जुळवून लिहायला शिकल्यावरच माझा हा आवाज करून पाहण्याचा खटाटोप थांबला. मी वर्षाची असतानाच चालायला लागले असं घरातले म्हणतात. आईनं मला नुकतंच आंघोळीच्या टबमधून बाहेर काढून मांडीवर ठेवलं. तेवढ्यात अचानक गुळगुळीत फरशीवर उन्हाच्या कवडशात नाचणाऱ्या हलत्या पानांच्या सावल्यांनी माझं लक्ष वेधून घेतलं. मी आईच्या मांडीवरून निसटले आणि त्या नाचऱ्या सावल्यांच्या दिशेने तरातरा चालू लागले. आपणहून सावल्या पकडायला जाण्याची उर्मी मावळल्यावर व्हायचं तेच झालं. मी पडले आणि आईनं कडेवर घ्यावं म्हणून रडू लागले. हे आनंदाचे दिवस लवकरच मावळले. रॉबिन आणि मॉकिंग बर्ड ह्यासारख्या गाण्यांच्या पक्ष्यांच्या मधुर स्वरांनी संगीतमय झालेला एक वसंत ऋतू, फळांच्या आणि गुलाबांच्या सुवासांनी घमलेला एक उन्हाळा आणि सोनेरी किरमिजी रंगांनी नटलेले हिवाळ्याच्या उंबरठ्यावरचे दिवस. दिवस कसे झरझर निघून गेले. त्या दिवसांचे नजराणे एका अधीर आनंदी मुलीच्या चिमण्या पावलांशी ठेवून. मग उगवला फेब्रुवारी. भयाण, सुन्न. तो आजार आला आणि माझे डोळे आणि कान बंद झाले. काही दिसेना, ऐकू येईना. एखाद्या नवजात बाळाच्या अजाण अवस्थेत लोटल्यासारखं झालं. माझ्या पोटात आणि मेंदूत भयंकर रक्तसंचय झाल्यामुळे हा आजार झाल्याचं डॉक्टरांनी निदान केलं. त्यांना तर वाटत होतं की मी जगणारच नाही. पण एक दिवस पहाटे माझा ताप आला होता तसा अचानक गूढपणे उतरला. घरात सगळ्यांनी जल्लोष केला. पण मला पुन्हा कधीच दिसू शकणार नाही किंवा ऐकू येणार नाही याची त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती, अगदी डॉक्टरांना सुद्धा. त्या आजाराच्या अगदी अस्पष्ट आठवणी आजही माझ्या मनात तरळत आहेत. मी वेदनाने चिडचिडी होऊन रात्री जागायची. आई प्रेमळपणे मला शांत करू पाहायची. तळमळत असताना मध्येच अर्धवट झोप लागायची. पुन्हा वेदनांनी मी जागी व्हायची. डोळे कोरडे, आग आग होत असलेले. काही उमगायचंच नाही. इतके दिवस मला हवासा वाटणारा प्रकाश आता असह्य होऊन मी भिंतीकडे तोंड करत असे. दिवसागणिक माझ्या भोवतीचा प्रकाश अंधुक अंधुक होत चालला. या क्षणिक आठवणी सोडल्या तर घडलं ते सगळं खरंच वाटत नाही. दोन्हीची सवय झाली, शांतता आणि अंधार. इतकी की कधी काळी आपण जगात भरून राहिलेला आनंद मुक्तपणे अनुभवत होतो ह्याचा मला जणू विसरच पडला माझ्या बाई येईपर्यंत. तरीही बालपणीच्या पहिल्या 19 महिन्यांमध्ये का होईना मी विस्तीर्ण हिरवी कुंपणं, स्वच्छ हिरवी कुरणं, स्वच्छ निळं आकाश, झाडं, फुलं हे सगळं पाहिलं होतं. नंतरच्या अंधारात देखील मनातली ही सुंदर निसर्गचित्र पूर्णपणे कधीच झाकोळली नाहीत. धन्यवाद.